सर्वांना क्रांतिकारी जय भीम. क्या बात आहे काळीपास भाऊ. खरोखरच या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपल्या शहरातच नव्हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी होत असताना साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाला मी भोपाळवरून हैदराबादवरून चेन्नई आणि चेन्नईवरून पुण्याला आलो. बांधवांनो, खरंच माझं भाग्य समजतो आज मला या स्टेजवर गायचं होतं आणि मला योग्य वेळी फ्लाईट मिळाली आणि मी या ठिकाणी पोहोचलो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. भीमाच्या लेकरांना भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा. या लढवय्य सैनिकांना जय भीम आहे माझा. अरे भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा. लढवय्य सैनिकांना जय भीम आहे माझा. अरे जे आहेत भीमाच्या विचाराशी इमानी प्रणय अशा या जय भीमवाल्यांना जय भीम आहे माझा. जय भीम आहे माझा. आणि खरोखरच माझं या वर्षीचं नवीन जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फेमस गाणं आहे इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती माझं नवीन वर्षाचं नवीन गीत आपल्या समोर सादर करता एक रुपया लक्ष असावं. जे म्हणतात ना आमची बरोबरी करण्यासाठी तुमच्या 7 पिढ्या जातील त्यांना मला म्हणायचं आहे. जे म्हणतात आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील त्यांना मला काय सांगायचं आहे. अरे मला माल झालो पैशाने आज. अरे मला माल झालो पैशाने आज. ती गुलामी सारी गेली. ती गुलामी सारी गेली. अरे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं. क्या बात आहे. पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. अरे मला माल झालो पैशाने आज. मला माल झालो पैशाने आज. ती गुलामी सारी गेली. ती गुलामी सारी गेली. अबे तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी एकाच भीमानं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी एकाच भीमानं केली. पिढ्याची बरोबरी एकाच पिढीनं केली. ओहो कहने आमची बरोबरी करण्या. आमची बरोबरी करण्या. अरे आमची बरोबरी करण्या आता नाही कुणाचा लाग. कुणाचा धाक आता नाही कुणाचा धाक. कुणाचा धाक. भारताचा न्यायाधीश हाय. भारताचा न्यायाधीश हाय आज भीमाचा वाघ. आज भीमाचा वाघ. अजी भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. अरे जंगे मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए. अरे हिंदू मिल ये सरकार तो कुछ भी नहीं पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे. इतना मालदार हो गए. इतना मालदार हो गए. अरे उच्च विचार स्वच्छ राहणी. उच्च विचार स्वच्छ राहणी. बाळ भीमाची शिक्षित झाली. बाळ भीमाची शिक्षित झाली. हमारी कौम भी इसी क्रांति के जिद पे अड़ी है. प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है. हमारी कौम भी इसी क्रांति के जिद पे अड़ी है. प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है. कल हमारे बाप को तुमने बैलगाड़ी से उतारा था लेकिन अंबेडकर नगर के हर आंगन में आज एक फॉर्च्यूनर खड़ी है. एक फॉर्च्यूनर खड़ी है.
आमची तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. काल जातीपातीच्या नावावर लई शोषण केलंय तुम्ही. त्यावेळी त्या काळी अरे चुकून साधी काळी जरी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. चुकून देवळाची पायरी जरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा. अरे चुकून नजरेशी नजर भिडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. परंतु आज आमचा दलित त्या राजगादीवर गेला. आता विटाळ तुमचा कुठे गेला? अरे आमच्या दलित डॉक्टरांनी तुमचा विलास केला. आता विटाळ तुमचा कुठे गेला? आमच्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला. आता तुमचा विटाळ कुठे गेला? अरे तो भीमराव तुमचा जावई झाला रे. मग आता विटाळ तुमचा कुठे गेला? काल जातीपातीच्या नावावर लई शोषण केलंय तुम्ही. आज शिक्षण घेऊन साहेब होऊन उरावर बसलोत आम्ही. अरे चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाहीत. चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाहीत. अबे वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाहीत. हे सूर्यप्रकाशा एवढं खरं आहे मनोज राजा. माझ्या भीमाचं कोणी वाकडं करू शकत नाहीत. माझ्या भीमाचं कोणी वाकडं करू शकत नाहीत. काल जातीपातीच्या नावावर लई शोषण केलंय तुम्ही. आज शिक्षण घेऊन साहेब होऊन उरावर बसलोत आम्ही. अरे भीमामुळे आज गौतमच्या लेखणीत पावर आली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी आमच्या एकाच पिढीनं केली. तुमच्या हजारो पिढ्याची बरोबरी